नमस्कार मंडळी. जे आरोग्याला चांगलं असतं ते फारसं खायला आवडत नाही असं म्हणतात. परंतु मला असं वाटतं की जर तो पदार्थ टेस्टी जर बनवला ना तर ही म्हण खोटी ठरेल. आणि कारला हा एक असा पदार्थ आहे की जनरली मुलं खात नाहीत. परंतु जर तुम्ही त्याला या पारंपरिक पद्धतीने जर बनवला तर मुलं हमखास आपल्याला ही भाजी वारंवार करायला सांगणार. किचन स्वाद तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर इथं मध्यम आकाराची कोवळी आणि कीड नसलेली अशी ही कारली आपण घेतलीत. खूप वाकडी अशी नाही आहे, तर थोडीशी सरळ अशी कारली आपण घेतलीत पहा. आणि याला मध्ये आपल्याला अशी छेद द्यायचे आहेत. छेद देण्यामागे दोन हेतू आहेत की एक तर आपल्याला हे पाण्यामध्ये उकळायला पण टाकायचे आहेत आणि कीड वगैरे असेल तर ती दिसेलही. आता ही चिरलेली कारली जी आहे तर आपण साधारण एक अर्धा पाऊण तांब्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाका आणि त्यामध्ये एक लिंबाची वरून फोड आपण टाकूया. आणि ही कारली आपल्याला एक साधारण 4 ते 5 मिनटं याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. वाफवून घेतल्यामुळं आतल्या बिया पण मोकळ्या होतील आणि मग बिया आपण अगदी सहजासहजी काढू शकू आणि त्यामध्ये आपल्याला मसालासुद्धा भरता येईल. तर या प्रकारे आपण एक साधारण 4-5 मिनटं त्याला थोडंसं वाफवून घेतलं एकदा. आता कारली वाफवून झाल्यानंतर मसाल्यामध्ये पहा थोडंसं तेल घ्या, एक अर्धा डाव, एक काळा वेलदोडा, एक चक्रीफूल, त्यानंतर थोडासा दालचिनीचा तुकडा, एक हिरवा वेलदोडा, 4-5 लवंगा, 4-5 काळी मिरी आणि यामध्ये थोडीशी जावित्रीचा एक थोडासा छोटासा तुकडा आपण टाकला आहे. आणि तेलामध्ये आपल्याला थोडंसं याला भाजून घ्यायचं आहे जरा. यामध्येच आता दगडफूल देखील आपण टाकलं आहे आणि 1-2 तमालपत्र. वरून शेवटी थोडीशी खसखस टाका, साधारण एक अर्धा टेबलस्पून खसखस देखील आपण यामध्ये ॲड करूया. आणि मंद आचेवरती थोडंसं काय चांगलं एकदा परतवून घ्या. पहा खडे मसाले आपण ॲक्च्युली तयार मसालाही वापरणारच आहोत. आणि यामध्ये नंतर 2 टेबलस्पून हरभरा डाळ टाकून या प्रकारे चांगलं खमंग एकदा भाजून घेतलं आहे. आता त्याच कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे, त्यानंतर खोबऱ्याचे एक 4 ते 5 काप, त्यानंतर लसणाच्या 5-6 पाकळ्या आणि एक अर्धा इंच अद्रक. यामध्ये तुम्ही तीळ देखील ॲड करू शकता, परंतु तीळ थोडेसे उष्ण आहेत त्यामुळे इथे मी टाळलेत ते. एक कांदा तोपर्यंत आपण इथे भाजायला ठेवला आहे पहा. तर कांद्याच्या मी खाली 4 काप दिलेत की जेणेकरून आत देखील व्यवस्थित भाजला जावा. तर इथे आपले पहा शेंगदाणे जे आहेत भाजले गेलेत. आता वाफवून घेतलेल्या या कारल्यातल्या बिया या प्रकारे काढून घ्या की जेणेकरून आपल्याला त्यामध्ये मसालाही भरता येईल आणि काही कीड वगैरे जर असेल तर ती देखील लक्षात येईल. तोपर्यंत इथे आता आपली डाळ आणि मसाले थंड झालेत. मिक्सरमध्ये फिरवून घ्या. मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आता शेंगदाणे, खोबरं, लसूण आणि त्यानंतर आत्ता आपण भाजलेला कांदा देखील यामध्ये टाकूया. तर हा कांदा भाजूनच इथे असायला हवा, तेलामध्ये परतून ती टेस्ट नाही क्रिएट होत. या प्रकारे फाईन पेस्ट बनवून घेतली आहे. आता एका कढईमध्ये तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण ठेवा. 2 डाव तेल घेतलं आहे, मोहरी, थोडासा हिंग आणि ही कांदा शेंगदाण्याची जी पेस्ट आहे ही आपण यामध्ये लगेच टाकूया. आणि यामध्ये आपल्याला 1 टीस्पून हळद देखील वरून लगेच टाकायची आहे. आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतत राहावा लागणार आहे. तर इथे परतण्याची मेहनत तर थोडीशी घ्यावीच लागेल. तर पारंपरिक पद्धत आहे. वरून थोडंसं चवीपुरतं मीठ देखील आपण यामध्ये ॲड केलं आहे पहा. आणि मीडियम फ्लेमवरती परतत राहा. 1 टेबलस्पून काळा मसाला हा अगदी तयार मसाला आहे. त्यानंतर कांदा लसूण मसाला अर्धा टेबलस्पून, धना पावडर, जिरा पावडर साधारण 1 टीस्पून आणि घरचं लाल तिखट देखील 1 टीस्पूनच आपण टाकलं आहे. काळ्या मसाल्याची रेसिपीची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे तुम्ही ती पाहू शकता. अगदी बाहेरच्यापेक्षाही उत्तम तुम्ही घरी बनवू शकता. पहा बिलकुल तेल सुटलं आहे आणि आपला हा मसाला चांगला परतला गेला आहे. आता तोच मसाला अगदी चालू आपल्याला या कारल्यांमध्ये या प्रकारे थोडा असा भरून घ्यायचा आहे. तर सर्व कारल्यांमध्ये हा मसाला आपण या प्रकारे भरून घेऊया. तर ही काळ्या मसाल्याचं या कारल्याची ही खूप पारंपरिक रेसिपी आहे. पाट्या वरवंट्यावरती जेव्हा मसाले वाटले जात होते तर त्यावेळची त्याची चव न्यारीच होती म्हणा. परंतु अजूनही आपण मसाले आणि बाकीच्या गोष्टी अगदी परफेक्ट प्रमाणात जर ठेवली
तर अगदी चविष्ट आणि स्वादिष्ट हे कारलं आपल्याला बनवता येऊ शकतं. तर पहा, मसाले भरल्यानंतर लगेच आपण त्यामध्ये उकळतं गरम पाणी टाकलं आहे, साधारण 1 तांब्या, चिंचेचा तुकडा आणि थोडासा गूळ. हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता. वरून थोडीशी कोथिंबीर टाका, मिक्स करून घ्या. आणि आपल्याला आता ऑलरेडी आपण कारली वाफवून घेतलेली आहे, त्यामुळे फार वेळ लागणार नाही. तरी देखील आपल्याला एक साधारण 4 ते 5 मिनटाची अगदी लो फ्लेमवरती याला एक वाफ द्यावी लागणार आहे. पहा, वाफ दिली आहे आणि आपला हा काळा मसाल्याचं कारलं इथं खाण्यासाठी रेडी आहे. वरून थोडीशी कोथिंबीर पेरा आणि बाजरीच्या भाकरीबरोबर, भाताबरोबर, कशाही बरोबर खा, अप्रतिम. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा.